पेपर फुटी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोबाईलमध्ये फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली अशी माहिती देखील सीबीआयने कोर्टात म्हटलेलं आहे। आपण पाहतोय सीबीआयने 10 दिवसांची कोठडी मागितलेली होती, मात्र आता कोर्टाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी दिलेली आहे। आपण सागर आव्हाड यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घेऊया। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की आपण जर पाहिले तर सीबीआय जी आहे ती मोटेगावकरांना देण्यात आलेली आहे आणि यामध्ये काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते सीबीआयला लागलेले आहेत। मोटेगावकरांनी काही पुरावे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत असाही संशय सीबीआयला आहे, त्याचाही तपास सीबीआयला करायचा आहे। त्याचबरोबर याने प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या कुठून आणलेल्या होत्या, या संदर्भात पैसे जे आहेत ते किती विद्यार्थ्यांकडून घेतलेले होते याचाही तपास सीबीआयला करायचा आहे। आणि प्रश्नपत्रिका ज्यावेळेस दिली त्यानंतर त्यांनी ती कशा पद्धतीने डिलीट केली, विद्यार्थ्यांकडून घेतली, त्याच्या मोबाईलमध्ये काही विद्यार्थ्यांचे नंबर होते तेही त्यांनी डिलीट केलेले आहेत, त्याचाही शोध जो आहे तो सीबीआयला घ्यायचा आहे। त्यामुळे सीबीआय कोठडीमध्ये मोटेगावकर असणार आहे। नक्की धन्यवाद सागर या सविस्तर आढाव्यासाठी।